मुद्दा असा आहे, युवक क्रांती दल युक्रान महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या लोकांना योग्य ती किंमत देत नाही असं माझं मत आहे. आम्ही परदेशात जातो आणि परदेशातून इथे बघतो तेव्हा आपल्याकडे किती मोठी माणसं आहेत, किती मोठा इतिहास आहे. दरवेळेला मी जेव्हा युरोपात जातो, आत्ताच 15 दिवसापूर्वी मी स्कॉटलंडला आणि लंडनला जाऊन आलो आणि तिथली म्युझियम्स बघताना, तिथलं लेखकांची स्मारकं बघताना, एडिनबरामध्ये मी वॉल्टर स्कॉट नावाच्या एका मोठ्या लेखकाचं, त्यांच्या स्कॉटिश लेखकाचं, तत्ववेत्याचं एवढं मोठं स्मारक बघितलं आणि त्या स्मारकाच्या पोटातच लायब्ररी आहे आणि ते जगातलं कोणत्याही लेखकाचं सगळ्यात मोठं स्मारक आहे. ते बघितल्यावर माझ्या असं लक्षात आलं की अरे, आपल्याकडे लेखकांची स्मारकं अशी का होत नाही. तेही पुतळे उभारतात, पण त्या पुतळ्यांच्या पोटात काहीतरी संस्कृती असते आणि तिथे लोकांना गेल्यावर ती संस्कृती कळते. आपल्याकडे पुतळे उभारले जातात, पुतळ्यांच्या डोक्यावर कावळे किंवा कबूतर बसतात आणि पुतळ्यांच्या तोंडावर विष्ठा पडते, या पलीकडे काही होत नाही. मुद्दा असा आहे, माझा मुद्दा हा होता की आपल्याकडे झालेली माणसं, आपल्याकडे झालेल्या चळवळी, एक प्रोजेक्ट अजूनही माझ्या मनात आहे की महाराष्ट्रामध्ये इतक्या चळवळी झालेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून मी म्हणतोय, पूर्वीचं बोलतच नाही, की देशाच्या पातळीवर कोणत्याही राज्यात एवढ्या चळवळी झालेल्या नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीविषयी खूप बोललं गेलं, पण 1962ची दादासाहेब गायकवाडांची भूमिहीनांची चळवळ असेल, बाबा आढावांचा एक गाव एक पाणवठा असेल, हमाल पंचायतीची चळवळ असेल, नामांतराची चळवळ असेल, त्याच्या आधीची युक्रानची चळवळ असेल आणि त्यानंतरच्या अनेक चळवळी, या चळवळींच्या इतिहासाचं काही डॉक्युमेंटेशन महाराष्ट्रात नाही. दलित पॅंथरच्या इतिहासात कोणी फुटकळ काही लिहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना, महाराष्ट्रातल्या समाजधुरीणांना अशा प्रकारे चळवळींचं, इथे जे काय परिवर्तन घडलं त्याचं डॉक्युमेंटेशन करावं असं वाटत नाही. माझ्या दृष्टीने अत्यंत मला नाही हा अशा प्रकारचा महाराष्ट्र आवडत. म्हणजे हे काय वादग्रस्त वाक्य नाही आहे, पण एकेकाळी आम्हाला सांगितलं जातं हा बुद्धिमंतांचा महाराष्ट्र आहे, हा विचारवंतांचा महाराष्ट्र आहे. हा बत्थड डोक्याच्या लोकांचा महाराष्ट्र सध्या झालेला आहे असं माझं मत आहे. आणि कुठेही गेल्यावर लक्षात येतं, वाचन संस्कृती नष्ट होत चाललेली आहे. लोक अत्यंत टुकार दर्जाच्या सिरियल्स रोज संध्याकाळी बघतायत. आमचेच मित्र ही चॅनल चालवतात, जुने मित्र सगळे. आणि ते मित्र, मी त्यांना म्हणतो की तुम्ही इतके हुशार आहात, तुमचं आयुष्य असं नाही आहे, तुम्ही खूप पुरोगामी आहात तुमच्या आयुष्यामध्ये. तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्ही कपडे घालता, जे अन्न जेवता, हे खूप वेगळं आहे. तुम्ही चांगली पुस्तकं वाचता, तुम्ही चांगले इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्सना येता, थिएटर फेस्टिवल्स अटेंड करता, मग तुम्ही स्वतःच्या प्रेक्षकांना इतकं वाईट का देता. त्यांचं असं म्हणणं नाही, आपला प्रेक्षकच असा आहे, त्याला जरा उच्च दर्जाचं पचत नाही. हे आर्ग्युमेंट मला मान्य नाही. मी टेलिव्हिजन चॅनलमध्ये 7-8 वर्ष संपादक म्हणून काम केले. तुम्ही एक संपादक म्हणून, तुमचं चॅनल न्यूज चॅनल असेल किंवा एंटरटेनमेंट चॅनल असेल, त्या प्रेक्षकाची किंवा वाचकाची अभिरुची वाढवणं हे तुमचं कर्तव्य असतं. सर्व वाचकांची बौद्धिक पातळी एक नसते, पण त्याला हात देऊन एका पातळीवरून पुढच्या पातळीवर कसं न्यायचं, हे संपादक किंवा लेखकाचं किंवा विचारवंताचं कौशल्य आहे. आमच्याकडचे संपादक, मग ते आता पेपरचे असोत किंवा चॅनलचे असोत, ते असं म्हणतात की मुखी बिचारी कुणी हा का, असा हा समाज आहे आणि आम्ही त्याच्यापुढे काही तुकडे टाकतोय. मी त्यांना म्हणतो, तुम्ही अफू त्याला खायला घालताय, त्याची बुद्धी अधिक कुंठित करताय. सो हे पाहिल्यावर मला खूप धक्का अनेक वर्ष बसलाय. मी जेव्हा चॅनलमध्ये होतो तेव्हा काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला, तो अयशस्वी झाला. एक अत्यंत यशस्वी चॅनल मी चालवलं. मी लोकांना सांगायचो मी सिरियस, सेन्सिबल आणि पॉप्युलर जर्नलिझम करतो. मी अजिबात EPW चालवत नाही, मी समाजन प्रबोधन पत्रिका चालवत नाही. मी पॉप्युलर जर्नलिझम करतो, पण तो सेन्सिबल आणि सिरियस आहे, हे लक्षात घ्या. कारण माझी मनीषा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची आहे. देशाचं बजेट विचारवंतांना उलगडून सांगण्यापेक्षा त्या तिथल्या पानवाल्याला किंवा स्टेशनवरच्या हमालाला समजलं तर पत्रकार म्हणून माझं कौशल्य
पणाला लागतं, म्हणून मी लोकभाषेत बोलतो आणि मी सोप्या भाषेत बोलतो. म्हणजे महाराष्ट्रावर साने गुरुजींचा संस्कार शिल्लक राहिला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे, पण साने गुरुजीचा सगळ्यात मोठा संस्कार हा श्यामची आई नसून साने गुरुजींनी लिहिलेली आणि घडवलेली सोपी भाषा आहे. मी कायम माझ्या विद्यार्थ्यांना जर्नलिझमच्या सांगतो की पत्रकारांनी कायम सोपी भाषा लिहिली पाहिजे. तुम्ही प्राध्यापकांसारखं लिहू नका, कारण या प्राध्यापकांनी कठीण लिहून या राज्याचं आणि या देशाचं जे काय नुकसान केलेलं आहे ते फार मोठं आहे. सोपं लिहिणं सर्वात कठीण आहे, हे लक्षात घ्या. आम्ही जेव्हा IBN लोकमत चालू केलं तेव्हा अमेरिकेतून 3 ट्रेनर्स आले होते. ते CNN शी संबंधित होते. याचं कारण CNN शी आमचं कोलॅबोरेशन होतं. CNN IBN आमचं मुख्य चॅनल होतं. त्या 3 ट्रेनर्सनी 3 महिने आमच्या मराठी मुलांना सकाळी 8 पासून रात्री 8 पण ट्रेनिंग दिलं. अक्षरशः त्यांनी पैसे घेतले. म्हणजे नंतर आम्ही हिशोब काढला तेव्हा आम्ही त्यांना डॉलर्समध्ये पैसे दिले होते, पण आमचे चॅनल आणि त्या काळात तो सगळं नेटवर्क देशामध्ये पहिल्या 3 नेटवर्कमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे खूप होते आणि आम्ही प्रत्येक माणसामागे जवळजवळ 75,000 रुपये खर्च केले ट्रेनिंगसाठी, जे कोणत्याही मराठी चॅनलनी केलेलं नाही. आज जी सगळी बथड मराठी चॅनल दिसत आहेत ती त्यामुळे आहेत. माझा मुद्दा असा आहे की ती बाई आम्हाला सांगायची, अमेरिकेतली बाई येऊन सांगायची की बातमी लिहिताना तुम्ही ती आपल्या आईला सांगताय अशा पद्धतीने लिहा किंवा बोला. आपण एक आईशी बोलताना कठीण भाषा कधी वापरत नाही. मनातली भाषा, सोपी भाषा, सहज भाषा वापरतो आणि आपली शैलीही खूप प्रामाणिक असते. तशा पद्धतीने बातमी लिहा. माझ्या असं डोक्यात आलं, अरे हे आपल्याला अमेरिकेतली माणसं येऊन शिकवतायत, हे आपल्याला साने गुरुजींनी फार पूर्वी शिकवलंय. पण जेव्हा माणसं परदेशातून इथे शिकवतात ना तेव्हा ते आपल्याला बहुधा अधिक कळत असावं. मुद्दा हा आहे की ही जी सेन्सिटिव्हिटी आहे ती सगळ्या माध्यमातून हळूहळू जायला लागलेली आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, मी युक्रानवरून सुरू केला होता मुद्दा, की युवक क्रांती दलांनी जे काही केलं, कुमार सप्तर्षींनी पुस्तक लिहिलेलं आहे येरवड्याचं विद्यापीठ, त्याच्यात आलेले आहेत अनेक गोष्टी, पण त्यांच्यापेक्षा मी जवळजवळ 1 पिढी मागे आहे. माझंही कुमार आता 60 सुरू झालेलं आहे. लोकांना वाटत नाही अजून माझे केस पांढरे न झाल्यामुळे, पण माझंही 60 सुरू झालेलं आहे. त्यांच्यापेक्षा 1 पिढी मी मागे आहे. आणि आम्ही ज्यांच्याकडे पाहून महाराष्ट्रामध्ये आमच्या चळवळीशी काही संबंध नव्हता. एका मध्यमवर्गीय कुटुंबात माझे वडील महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डात होते. आम्ही जन्मलो आणि हे तुमचं जे सगळं चाललेलं होतं महाराष्ट्रभर, युक्रांनी जे वादळ उठवलेलं होतं त्या मुलांना माहीतही नसेल, पण दर दिवशी कुमार सप्तर्षी महाराष्ट्रातल्या माध्यमांमध्ये गाजत होते. कुमार सप्तर्षी असतील, अनिल अवचट असतील, अनवर राजन असतील, ही सगळी तुमची टीम, अरुण लिमये होते तेव्हा, ही सगळी तुमची टीम कुठेतरी आंदोलन करायचे, जाऊन कोणाला तरी गाढवावर तरी बसवायचे. मला आठवतंय शांताराम पंधेरेंनी वैजापूरच्या कलेक्टरला किंवा मामलेदाराला तिकडे गाढवावर बसवलेलं होतं. सो युक्रांनी जे घडवलं, म्हणजे पहिला माझ्यावरचा जो संस्कार होता युवक क्रांती दलाचा होता आणि तो कुमार सप्तर्षींना न भेटता होता, हे लक्षात घ्या. कारण यांचं सगळ्यात मोठं मुखपत्र महाराष्ट्रामध्ये होतं ते साधना नव्हतं, ते मनोहर होतं. बरोबर आहे ना? मनोहरनी युवक क्रांती दलाला सगळ्यात मोठी प्रसिद्धी दिली त्या काळामध्ये. अनिल अवचट त्यावेळेला मनोहरमध्ये लिहायचे, नंतर सुधीर गाडगीळ लिहायला लागले. पण आमच्यावरचा सगळ्यात मोठा संस्कार तो होता. त्यानंतर माणूस साप्ताहिकाचा संस्कार होता. माझगावकरांचे माझे विचार अजिबात पटणारे नाहीत, पण ते जरी संघाच्या संस्कारातून आलेले असले तरी लोकशाहीवादी होते आणि अत्यंत सहिष्णू होते. संघात सुद्धा अशी माणसं असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्यांच्या साप्ताहिकात लिहिताना, म्हणजे मी विल्यम शिररच्या गांधी नावाच्या पुस्तकाचं ट्रान्सलेशन केलं. तुम्हालाही माहिती नसेल, 1982 सालची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. विल्यम शिरर हा कोण तुम्हाला सांगतो आधी. विल्यम शिरर हा शिकागो ट्रिब्यूनचा रिपोर्टर होता, ज्याने जगात सगळ्यात गाजलेलं हिटलरवरचं पुस्तक लिहिलं, राईज अँड फॉल ऑफ थर्ड राईच नावाचं, जे नाझी भस्मासुराचा उदयास्त म्हणून विग कानिटकरांनी मराठीत आणलं, त्याच्या नावाचा उल्लेख न करता. हे वाङ्मय चौर्य असं माझं म्हणणं आहे, कारण ते सगळंचे सगळं पुस्तक त्याच्यावरून उचललेलं आहे. कदाचित हे माहिती असल्यामुळे आणि ही माझगावकरांची कल्पना होती की हे आपण करावं. माझगावकरांनी अनेक पुस्तकं चांगली जन्माला घातली, लिहून घेतली लेखकांकडून,
पण दुर्दैवाने ते विल्यम शिररचं पुस्तक होतं. पुढे आम्हाला मोठं झाल्यावर कळलं. आधी ते वाचलं, आधी मराठी वाचलं, नंतर जेव्हा इंग्लिश वाचलं तेव्हा कळलं अरे ह्याच्यातलं सगळंच सारखं आहे, फक्त भाषा वेगळी आहे. मग विल्यम शिररचं नाव काय ह्याच्यात नाही. पण तो भाग जाऊ द्या, कारण ते पहिल्यांदा जे अनुवाद केलं कानिटकरांनी ते रामशास्त्री या नावाने केलं, त्यांच्या नावाने नव्हतं. नंतर पुस्तक जेव्हा गाजलं आणि खूप खपायला लागलं तेव्हा त्यांचं नाव त्याच्यावर आलं. सो मुद्दा असा की त्या काळामध्ये हे पुस्तक असेल, माणूस असेल, युक्रांद असेल, मनोहर असेल किंवा अरुण साधूंची पुस्तकं असतील. साधू सुद्धा माझ्यापेक्षा एक पिढी पुढचे आहेत. साधू कुमार केतकर, फिडेलची आणि क्रांती आणि ड्रॅगन जागा झाला. ह्या पुस्तकाचा संस्कार, या पुस्तकांचे आणि या चळवळींचे संस्कार आमच्यावर होते. आणि आज जे काही पत्रकारिता आम्ही केली पुढे, कदाचित चळवळी मजबूत असत्या, राजकीय पक्ष मजबूत असते तर कुठेतरी राजकीय पक्षात किंवा चळवळीत पण गेलोच. पण माध्यमांमध्ये आलो तो चळवळीचा विचार घेऊन आलो आणि माणसांसाठी पत्रकारिता करायची हे डोक्यात ठेवून पत्रकारिता केली. सर्वसामान्य माणसासाठी पत्रकारिता करायची. त्यामुळे मी युक्रांतचा उल्लेख अशासाठी करतो, युक्रांत हा माझ्यावरचा पहिला संस्कार होता. पुढे मी राष्ट्र सेवा दलाचा फुल टायमर अपघाताने झालो आणि 1 वर्ष सेवा दलात होतो. लोकांना असं वाटतं मी सेवा दलात होतो, मी सेवा दलात फारसं नव्हतो. मी युक्रांतचा संस्कार होता. 1974 साली 73-74 साली जेपींचं आंदोलन देशात सुरू झालं. त्याच्याविषयी बातम्या यायच्या. मी मध्यमवर्गीय मुलगा SSC पास झालेला, SSCला मेरिट लिस्टमध्ये आलेला, रुईया कॉलेजात ॲडमिशन घेतली आणि एक दिवस माझं डोकं फिरलं माझ्या वडिलांच्या म्हणण्यानुसार की मी महाराष्ट्र सोडून थेट बिहारला जाऊन मला जयप्रकाशांना भेटायचं आहे असं म्हणून मी बिहारला गेलो. आणि कदम कुवा म्हणून भाग आहे पाटण्यामध्ये, तिथे जेपींचं घर होतं. तिथे जाऊन आम्ही काही तरुण मुलं जेपींना भेटलो की आम्हाला तुमच्या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे. माहीत काही नव्हतं, कोणत्याही संघटनेशी संबंधित नव्हतो, तरी तिथे गेलो. 6 महिन्यात जो बिहार पाहिला, मी सांगतो माझ्यावरचा पहिला संस्कार युक्रांतचा असेल तर दुसरा संस्कार बिहारमधल्या दारिद्र्याचा आहे, बिहारमधल्या जातीयतेचा आहे.